कुठली केस टाकू? बोला ना, बोला. ए बास, त्या तुझ्या जुन्या जुन्या ट्रिक्स परत परत वापरू नकोस हा राधिका. तुला एकदा सांगितलं ना, आपल्या घरातली चर्चा इथे चार चौघात करायची काही गरज नाहीये. गप्पा बसा. ही चार चौघ नाहीयेत, ही माझी माणसं आहेत, माझी आपली माणसं. मी यांच्या बरोबर राहते. यांना तुम्ही काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. शनायाबद्दल बोललेलं मी खपवून घेणार नाही. आणि मुळात तिला त्रास देण्याचा अधिकार या सगळ्यांना दिला कोणी? तुम्हीच दिला. तुम्हीच त्यांना अधिकार दिला. नवरा म्हणून तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडून नाही राहिले, पण या लोकांनी मला आधार दिला. मी यांच्याकडे राहते, खाते, पिते. ही माझी माणसं आहेत, त्यांना अधिकार आहे. तुम्ही तर तुमच्या लग्नाच्या बायकोची पर्वा केली. हे लोक तरी तिची पर्वा का म्हणून करतील? खूप बोलायला लागलीस ना तू राधिका. परिस्थितीने मला भाग पाडले. नाही, मी सांगते ना तुम्हाला. मला सांगते, जेव्हा ही पोरगी घर फुंकून निघून जाईल ना, तेव्हा तुमचे डोळे उघडतील. तेव्हा काय कराल तुम्ही? सांगा ना, काय कराल? या असल्या तुझ्या बोलण्याने ना मला काही फरक पडत नाही, कळलं ना? तू करत बस असल्या कल्पना, पण तुझ्या या बोलण्यानं माझं काही वाईट होणार नाही, लक्षात ठेव. नाही नाही, मी कोणाचं कधी काही वाईट केलेलं नाही आणि वाईट चिंततही नाही. आता येणारी परिस्थितीच काय तर ठरवेल. तू बदलली आहेस तू राधिका. तुम्ही बदलायला भाग पाडली मला. आणि हे पा, यापुढे माझ्या लोकांबद्दल काहीही बोलायचं नाही. मी खपवून घेणार नाही. आणि त्यांच्याशी बोलताना 10 वेळा विचार करायचा. समजून राहिलं ना तुम्हाला? नाही, बोल तू. वाटेल ते बोल, पण एक गोष्ट लक्षात ठेव. आता तर मी तुझ्याकडे कधीही परत येणार नाही. आता तर मी तुझ्याकडे कधीही परत येणार नाही. नको नको, बस. गॅरी, मी काय म्हणत होते, ऍक्च्युली सतत ना आपल्या आयुष्यात आता खूप भांडणं होत आहेत, खूप कटकटी होत आहेत, खूप कंटाळा आलाय ना. तुला पण किती स्ट्रेस आलाय बघ ना. ऍक्च्युली मी विचार करत होते, आपण जरा रिलॅक्स व्हायला काहीतरी करूया का? म्हणजे आज प्लॅन करूया काहीतरी. आज काय? अरे असं काय करतोस गॅरी, आज लक्षात नाही का काय आहे? नाही, काय आज? अरे आज 31st आहे ना, असं काय करतोस? अरे हो, आज 31st आहे की नाही? नाही, माझ्या लक्षातच नाही राहिलं बघ. बरं ठीक आहे, काहीतरी प्लॅन करूया, मूवी वगैरेला जाऊया. अगं नाही, पण आज खूप गर्दी असेल सगळीकडे. त्यापेक्षा असं करू ना, आपण घरीच काहीतरी ऑर्डर करू आणि शांततेत सेलिब्रेट करू, चालेल? नाही नको, आपण घरी नेहमीच काहीतरी मागवतो. पण सेलिब्रेट करायचं झालं तर आपण एका फ्रेंड सोबत करूया ना सेलिब्रेट. फ्रेंड? हा. कोण फ्रेंड? हा म्हणजे खूप लोक नाही, फक्त तू, मी आणि ईशा, आपण तिघं सेलिब्रेट करू. ईशा? तिचं काय आता? शनाया, बच्चा कशाला उगीच? ती आली तर आपली प्रायव्हसी डिस्टर्ब होणार, परत तिला ऑकवर्ड झालं तर नको ना. त्यापेक्षा आपणच सेलिब्रेट करूया ना. असू दे ना, पण ती आता माझी खूप चांगली फ्रेंड झाली आहे आणि मी तिला आधीच विचारलंय, सो ती तयार आहे आपल्याकडे यायला. ऑलरेडी विचारलंय? म्हणजे तुझं बोलणं झालंय, तुझं ठरलंय सगळं, मग मला कशाला विचारते सुगीच? चिडला की कसला भारी दिसतोस रे तू. ओके सॉरी, पण चिडू नको ना उगाच.
नाही तुम्ही ना परस्पर तुमचं तुमचं ठरवून टाका. माझ्या मनाचा ना कोणी विचारच नाही करत. ए राधिका सोबत मला कम्पेअर करायचं नाही हा. ती वाटेल तशी वागते आणि त्याचा त्रास मलाही होतो. अरे पण मधल्या मध्ये मी सफर होतोय ना शनाया. तू सफर होतोयस आणि मी सफर होतो त्याचं काय? डूड ती माझा केवढा इन्सल्ट करते सगळ्यांसमोर. किती बोलते मला. बरं रंग माझ्या तोंडाला फासला गेला होता. घर मला सोडावं लागलं. नोकरी माझी गेली. बरं पेपर मध्ये फोटो कोणाचा आला तर माझाच आला होता. त्या सगळ्यात मी तुला म्हणते की वर्ष एवढं खराब गेलं तर पण एक दिवस जरा सेलिब्रेट करू. तुला तेही करायचं नाहीये. काय चाललंय तुझं यार? नाही. ओके ओके काम डाऊन अच्छा. नो यू काम डाऊन. शांत हो. ओके मग करूया सेलिब्रेट. करूया. हो रेवती आमच्याकडेच या. हो सांगते राधिकाला. हो ठेवते हा फोन. काय म्हणत होती रेवती? म्हणत होती 31 डिसेंबर आपण सगळे एकत्र साजरी करूया म्हणून. वाटलंच मला. मी म्हटलं आपल्याकडेच या म्हणजे नेहा आणि अथर्वला पण मजा येईल ना ग. हो बरं मग काय करूया बरं? पावभाजी किंवा भेळ वगैरे करूया. पण नानीजी सगळ्यांना चालत नाही ना ते. म्हणजे महाजनी काकूंची तब्येत आजकाल बरी नसते ना म्हणून म्हटलं. बरं मग आपला नेहमीचा वरण भात पोळी भाजीचा बेत करूया आणि नंतर आईस्क्रीम खाऊया. आईस्क्रीम पण अथर्वला चालत नाही. नानीजी मी असं करू का मस्तपैकी श्रीखंडपुरीचा बेत करते. हा चालेल. मस्त आयडिया आहे. मग बाहेरून आणूया श्रीखंड. नानीजी चक्का आणते मी घरीच करते. बरं मी केशर वेलची चारोळी ह्याची सगळ्याची तयारी करून ठेवते. बर नानीजी चहा पिऊन झाला ना का मी लगेच चक्का आणायला जाते. आणि मिरच्या कोथिंबीर संपल्यात त्या पण आणते. आणि अजून काय आणू? बटाटे? नाही बटाटे आहेत. मला आठवलं तर फोन करते मी. बर ठीक आहे. जा तोपर्यंत मी कुकर लावून टाकते. तयारी सुरू होईल. नानीजी नानाजी हवे होते ना आता. तू आठवण काढलीस ना त्यांना चांगल्या उचक्या लागत असतील तिकडे. आता मी फोन करून चिडवणार आहे त्यांना. आम्ही राधिकाच्या हातची श्रीखंडपुरी खातोय. खाऊ ना नानीजी. हा मोठी आली हर पुळका ना तुला त्यांचा. बरं बाई नाही चिडवणार. ठीक आहे. चहा पिऊन जा लवकर बाजारात. गॅरी तो केक आण ना बाहेर. हो आणतो. चला ऑलमोस्ट सगळी तयारी झाली. वाव यार किती कमी वेळात किती कमाल तयारी केली ना आपण पार्टीची. पण एक बरं केलं आपण घरीच सेलिब्रेट करायचं ठरवलं. मला ना ते 31च्या गोंधळामध्ये बाहेर जा त्या गोंधळात गोंगाटात सेलिब्रेट करा हे ना आवडतच नाही आणि पटतही नाही. ही मात्र मस्त आयडिया. आपण घरीच शांतपणे सेलिब्रेट करूया. वेल देन ऑल क्रेडिट गोज टू ईशा. तिचा प्लॅन होता. रिअली? पण आहे कुठे ती? येईल ती. चल ना. तर गॅरी ऐक ना मला माहितीये सध्या ना खूप भांडणं होत आहेत आणि खूप कटकट होते त्या राधिकामुळे. पण आज आपण हे सगळं विसरूया ना आणि रिलॅक्स करूया आणि छान सेलिब्रेट करूया. ओके? ऑफकोर्स बच्चा. गॅरी तू खुश आहेस ना? हो म्हणजे काय. ओके मी पण खुश आहे. ईशाच असेल बहुधा. चल तिला वेलकम करू. Come guys. Be comfortable guys. Yeah. हे खोलून दे ना. हाय गुरुनाथ अंकल. सो गाईज कसं वाटलं माझं 31st सरप्राईज? ऐक जरा. नाही तू आज ऐकत ना. तुला ना तुझ्या नवऱ्याने टाकली. बरं तुझ्या मुलाला पण असं वाऱ्यावर सोडलंय त्यांनी. तुला लोणची आणि पापड वगैरे असं काहीतरी विकूनच ना तुझ्या मुलाला सांभाळ. हे ऑरेल्स एक काम कर ना बेटर. तुझ्या मुलाला घे रस्त्यावर जा आणि रस्त्यावर बसून ना तुम्ही दोघं बसून भीक मागा.